चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माठ-टी 2024 पेपर 1 व पेपर 2 साठी भाषा 1 व भाषा 2, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, गणित व विज्ञान यांचा अभ्यासक्रम समजून घेऊ, नाहीतर वेळेवर पश्चाताप कराल. विषय मराठी. घटक 1 गद्य व पद्य उतार्यावर आधारित प्रश्न. घटक 2 संधी व संधीचे प्रकार. घटक 3 शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनिष्ठी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय यावर आधारित प्रश्न. घटक 4 लिंग. घटक 5 वचन. घटक 6 विभक्ती व विभक्तीचे सामान्य रूप. घटक 7 प्रयोग. घटक 8 समास. घटक 9 वाक्याचे प्रकार. घटक 10 शब्दसिद्धी. घटक 11 भाषेचे अलंकार. घटक 12 वृत्ते. घटक 13 विरामचिन्हे. घटक 14 लेखनविषयक नियमावली, यामध्ये पत्रलेखन व निबंध लेखन यावर आधारित प्रश्न. घटक 15 समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द. घटक 16 अलंकारिक शब्द. घटक 17 वाक्प्रचार. घटक 18 म्हणी व अर्थ. घटक 19 शब्दसमूहाबद्दल एक शब्द. घटक 20 शुद्ध शब्द. घटक 21 लेखक व साहित्यिक आणि घटक 22 लेखक व त्यांच्या कादंबऱ्या. भाषा 2 इंग्रजी. आता आपण भाषा 2चा सिलेबस समजून घेऊ. घटक 1 पार्ट ऑफ स्पीच. घटक 2 जेंडर्स. घटक 3 नंबर. घटक 4 हेल्पिंग वर्ब. घटक 5 डिग्री. घटक 6 आर्टिकल्स. घटक 7 फंक्शन. घटक 8 टेन्स. घटक 9 क्लॉज. घटक 10 डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. घटक 11 व्हॉइस. घटक 12 अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. घटक 13 एक्सक्लेमेटरी अँड असर्टिव्ह सेंटेन्स. घटक 14 इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. घटक 15 एज सून एज, नो सूनर दॅन अँड हार्डली व्हेन. घटक 16 कॅन, कुड, एबल टू अँड इफची रचना. घटक 17 नॉट ओनली बट ऑल्सो ची रचना. घटक 18 अँटोनिमस अँड सायनोनिमस वर्ड्स. घटक 19 फ्रेजेस. घटक 20 ॲडम्स आणि घटक 21 सिंथेसिस. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यातील घटक 1 अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती. घटक 2 वर्तन अभ्यासाच्या पद्धती. घटक 3 मानसशास्त्रीय उपपत्ती व त्याचे शैक्षणिक महत्त्व. घटक 4 अध्ययनावर परिणाम करणारे घटक. घटक 5 प्रतिमा, कल्पना, संबोध, स्मरण व अवधान याच्यावर आधारित प्रश्न. घटक 6 प्रेरणेची वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार. घटक 7 बुद्धिमापन कसोट्या आणि उपपत्ती. घटक 8 अध्ययन संक्रमण आणि उपपत्ती. घटक 9 अध्ययन आणि बालकाचा विकास. घटक 10 अध्यापन पद्धती, प्रकार व त्याचे प्रतिमाने. घटक 11 शिक्षकाची भूमिका व शिक्षकाचे व्यक्तिमत्व. घटक 12 शिक्षक व विद्यार्थी आंतरक्रिया याच्यावर आधारित प्रश्न. विषय गणित. घटक 1 संख्याज्ञान आणि संख्येचे प्रकार. घटक 2 पदावली. घटक 3 स्थानिक किंमत. घटक 4 मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. घटक 5 विभाज्यतेच्या कसोट्या. घटक 6 मसावी व लसावी. घटक 8 वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. घटक 9 घातांक. घटक 10 दशमान परिमाणे. घटक 11 बेरीज राशी व त्यावर आधारित समीकरणे. घटक 12 दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक. घटक 13 सरासरी. घटक 14 गुणोत्तर व प्रमाण. घटक 15 भागीदारी. घटक 16 चलन. घटक 17 काळ, काम आणि वेळ. घटक 18 शेकडेवारी. घटक 19 नफा तोटा. घटक 20 सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. घटक 21 सूट कमिशन. घटक 22 वयावर आधारित उदाहरणे. घटक 23 कालमापन दिनदर्शिका. घटक 24 घनाकृती ठोकळे. घटक 25 स्तंभालेख. घटक 26 आकृत्यांची संख्या मोजणे. घटक 27 वर्तुळ व वर्तुळाचे क्षेत्रफळ. घटक 28 चौकोन, चौकोनाची परिमिती व क्षेत्रफळ. घटक 29 आयत, आयताची परिमिती व क्षेत्रफळ. घटक 30 त्रिकोण, त्रिकोणाची परिमिती व क्षेत्रफळ. विषय विज्ञान. घटक 1 सजीव सृष्टी. घटक 2 मानवी पचन संस्था व श्वसन संस्था. घटक 3 मानवी चेतासंस्था.
घटक 4 मानवी रक्तगट, घटक 5 आहारशास्त्र, घटक 6 जीवनसत्त्वे, घटक 7 जीवाणू व विषाणूपासून होणारे रोग, घटक 8 वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, घटक 9 भौतिक राशी मापन व एकके, घटक 10 प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन, घटक 11 उष्णता, घटक 12 पदार्थाची अवस्था, घटक 13 ध्वनी, घटक 14 चुंबकत्व, घटक 15 विद्युतधारा, घटक 16 समस्थानिके, घटक 17 अणुविज्ञान, घटक 18 मूलद्रव्य, घटक 19 रासायनिक अभिक्रिया, घटक 20 आम्ल व आम्लरी, घटक 21 कार्बन व कार्बनी संयुगे, घटक 22 रासायनिक पदार्थ, घटक 23 वैज्ञानिक नियम व सिद्धांत, घटक 24 वैज्ञानिक शास्त्रज्ञ व शोध. विषय इतिहास. घटक 1 अश्मयुगीन मानवाचा इतिहास, घटक 2 प्राचीन भारताचा इतिहास, घटक 3 मध्ययुगीन भारताचा इतिहास, घटक 4 आधुनिक भारताचा इतिहास, घटक 5 अत्याधुनिक भारताचा इतिहास, घटक 6 थोर समाजसुधारक. विषय नागरिकशास्त्र. घटक 1 राज्यघटना, पार्श्वभूमी, तरतुदी व कलमा, घटक 2 नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य, घटक 3 मार्गदर्शक तत्त्वे, घटक 4 भारतीय संसद, घटक 5 भारतीय नियोजन आयोग व योजना आयोग, घटक 6 भारतीय न्याय व्यवस्था, घटक 7 पंचायत राज व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, घटक 8 पंचवार्षिक योजना, विकास योजना. विषय भूगोल. घटक 1 आपली पृथ्वी व सूर्यमाला, घटक 2 भारतातील व जगातील नदी प्रणाली, घटक 3 भारतातील व जगातील वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती, घटक 4 भारतीय व जागतिक व्यापार व उद्योगधंदे, घटक 5 भारतातील व जगातील खनिज संपत्ती, घटक 6 भारतीय व जागतिक हवामान, घटक 7 भारतातील व जगातील प्राकृतिक विभाग, घटक 8 भारतातील व जगातील शेती व्यवसाय व पिके, घटक 9 भारतातील रस्ते वाहतूक, घटक 10 स्थानिक वारे आणि घटक 11 खडक व खडकांचे प्रकार. आता आपण पाहू कोणती पुस्तके वाचावी. भाषा 1 मराठी या विषयासाठी इयत्ता 8वीची स्कॉलरशिपची गाईड किंवा के. सागर सरांचे पुस्तक. भाषा 2 इंग्रजी विषयासाठी प्रगती प्रकाशन किंवा सचिन जाधवर सरांचे पुस्तक. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयासाठी डी.एड किंवा बी.एडचे फटके प्रकाशनचे पुस्तक. गणित विषयासाठी कोकिळा प्रकाशन किंवा सचिन ढवळे सरांचे पुस्तक. परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी इयत्ता 5वी ते 10वी स्टेट बोर्डची क्रमिक पुस्तके वाचावी. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर 1 व पेपर 2 दोन्ही पेपरासाठी जर फॉर्म भरलेला असेल तर ते संभ्रमात पडतात की बुवा दोन्ही पेपरांचा अभ्यास करावा लागेल. तर तसं नसून दोन्ही पेपरांचा सिलेबस एकच आहे. फक्त फरक आहे तो दोन्ही पेपरांच्या काठिण्य पातळीचा. म्हणजेच पेपर 1च्या काठिण्य पातळीपेक्षा पेपर 2ची काठिण्य पातळी अतिउच्च राहणार आहे. म्हणून दोन्ही पेपरासाठी एकच सिलेबस आहे हे लक्षात ठेवा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.